ओम श्री गौरी माता प्रसन्न कहाणी। ज्येष्ठा गौरीची एक आटपाट नगर होते। तेथे एक ब्राह्मण कुटुंब राहत होते। ब्राह्मण सदाचारी होता व त्याची पत्नी पतिव्रता होती। त्यांना 4 पुत्र होते, परंतु घरामध्ये दारिद्र्य होते। ब्राह्मण घरोघरी जाऊन भिक्षा मागत असे, त्यावरती पत्नी व 4 मुले यांचे पालनपोषण होत असे। एकदा भाद्रपद महिन्यात अनुराधा नक्षत्रावर अनेक सुवासिनी नदी काठावरून खड्यांच्या गौरी उत्साहाने वाजत गाजत आपल्या घरी आणत होत्या। ब्राह्मणाच्या मुलांनी ते दृश्य पाहिले। त्यांनी घरी आल्यानंतर आईला सांगितले, आपल्या नगरातील सर्व सुवासिनी गौरी आणतात, आपण ही गौरी आणूया का? आई म्हणाली, आपण गौरी कशा आणणार? त्या गौरीसाठी खिरीचा घावन घातल्याचा नैवेद्य तयार करावा लागतो। आपण तर गरीब आहोत, आपण गौरी तशा काय आणू शकणार? मुलांच्या मनात गौरी आणण्याची तर फारच इच्छा होती, त्यामुळे त्यांनी आईकडे हट्ट धरला। त्यावेळी आई म्हणाली, तुमच्या वडिलांना सांगा, गौरींच्या पूजनाचे सामान आणा, नैवेद्याला लागणारे सर्व पदार्थ आणा। अशी सर्व तयारी झाली म्हणजे आपण ही गौरी आपल्या घरी आणू। आईच्या सांगण्याप्रमाणे मुले वडिलांकडे गेली व म्हणाली, आपण गौरींच्या पूजेचे सामान आणू, त्याचबरोबर धान्य आणू। तुम्ही हे पदार्थ आणले की आई नदी काठावर जाऊन आनंदाने गौर आणेल, आपल्या घराला सुखशांती लाभेल। ब्राह्मण विचारात पडला। त्याने आपल्या पत्नीस विचारले, आपली मुले बाजारातून गौरींच्या पूजेचे सामान व धान्य आणण्यास सांगत आहेत। त्यावर ती म्हणाली, मुलांनी माझ्याकडे फारच हट्ट केला, गौरी आणण्याची त्यांच्या मनात खूप इच्छा आहे। वडील म्हणाले, गौरी पूजनाचा खर्च आपण कसा काय करणार? आपण कोणाकडे पैसे मागणार? कोणीही आपणास पैसे देणार नाही। आपली परिस्थिती खूप हलाखीची आहे, हे सर्वांना माहिती आहे, त्यामुळे मुलांची हौस पूर्ण होणे अवघड आहे। मी एक गरीब ब्राह्मण आहे, माझे नशीब माझे भाग्य केव्हा उदयाला येईल हे काही सांगता येत नाही। आपल्या आई वडिलांचे हे संभाषण ऐकून मुले रडू लागली, त्यांच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले। ते पाहून माता पिता आई वडील अत्यंत दुःखी झाले। ब्राह्मण घरातून तसाच बाहेर पडला। त्याला आपल्या गरिबीचा कंटाळा आला होता व मुलांची हौस आपण भागू शकत नाही हे जाणून त्याने आपले जीवन संपवण्याचा निश्चय केला। त्याने शिवपत्नी पार्वतीस नमन केले व अंतकरणापासून पार्वतीचा धावा केला। तो म्हणाला, मुलांच्या इच्छेप्रमाणे तुला घरी आणण्याची माझी खूप इच्छा होती, पण माझ्या गरिबीमुळे मला काहीच करता येईना, तुला मी येथून वंदन करतो। असे बोलून तो नदीमध्ये उडी टाकण्यास निघाला। त्याच वेळी तू आत्महत्या करू नकोस, मागे फिर, मी तुझ्या पाठीशी उभी आहे, असे शब्द त्याच्या कानी पडले। हे उद्गार गौरी मातेने तर काढले नाहीत ना, असे वाटून त्याने ताबडतोब मागे वळून पाहिले। एका तेजस्वी वयोवृद्ध सुवासिनीचे त्याला दर्शन झाले। त्याने त्या सुवासिनीस नमस्कार केला। त्या वृद्ध सुवासिनीस ब्राह्मणास विचारले, मुला, त्या का करीत होतास? हा मनुष्य देह दुर्लभ आहे। 84 लक्ष योनीचा प्रवास पार केल्यानंतर जीवात्म्यास मनुष्य देह प्राप्त होत असतो। प्रत्येकाने देवाची भक्ती करून आपला देह सार्थकी लावला पाहिजे। आत्महत्या करणे हे भ्याडपणाचे लक्षण आहे। आत्महत्या केल्याने जीवात्म्याला पुढील जन्म पशुपक्ष्यांना मिळतो। तुझ्यावर काय संकट आले आहे ते मला सांग। तो मनुष्य म्हणाला, हे माते, माझ्या जीवनात 18 विश्वे दारिद्र्य भरलेले आहे। दारिद्र्यामुळे मी त्रासून गेलो आहे। कुटुंबाचे पालनपोषण करण्याची सुद्धा माझी ऐपत नाही। त्यांचे दुःख मला पाहवत नाही। पत्नी व मुलांच्या मनोकामना पूर्ण करता येत नाहीत। आता तूच मला आनंदाचा राजमार्ग दाखव। त्या ब्राह्मणाचे हे बोलणे ऐकल्यानंतर ती वृद्ध स्त्री म्हणाली, तू भिवू नकोस, देवाच्या कृपेमुळे सर्व काही व्यवस्थित होईल। तुझ्या व तुझ्या कुटुंबातील सर्वांच्या इच्छा नक्की पूर्ण होतील। विष्णूची पत्नी लक्ष्मी तुमच्या घरी पाणी भरेल। कुटुंबातील सर्वांना यश ऐश्वर्य इत्यादींची प्राप्ती होईल। तुझा भविष्यकाळ उज्ज्वल आहे, देव तुझे कल्याण करो, असा मंगलमय आशीर्वाद तिने त्यास दिला। ब्राह्मणास आनंद झाला। त्या स्त्रीने आपल्या मुलांबरोबर सुखसंवाद केला। या सुरेख संवादातून तिने अमृतमय उपदेश जणू केला। उपदेश करता करता तिने सांज झाली। ती वृद्ध स्त्री म्हणाली, मुला, मला तुझ्या घरी येण्याची इच्छा आहे। मातेचे बोलणे ऐकल्यानंतर तो ब्राह्मण म्हणाला, आई, आता तू आमच्या घरी चल, तुझ्या आगमनामुळे आमचे दारिद्र्य नष्ट होईल, घरात सुखाच्या राशी निर्माण होतील। असे म्हणून तो त्या तेजस्विनीस आनंदाने आपल्या घरी घेऊन जाऊ लागला। इकडे 4ही मुलांनी सुंदर रांगोळी काढून ठेवली होती। वडिलांनी गौरी पूजनाचे सामान आणले म्हणजे आई गौरी आणेल अशी आशा त्या मुलांना वाटत होती। मुलांच्या चेहऱ्यावरील भाव पाहून आईला मात्र चिंता वाटत होती। तेवढ्यात तो ब्राह्मण त्या तेजस्वी वृद्ध स्त्रीला बरोबर घेऊन येत असल्याचे सर्वांनी पाहिले। मुले व ब्राह्मण पत्नी त्या वृद्ध स्त्रीचे स्वागत करण्यासाठी पुढे गेली। तो ब्राह्मण म्हणाला,
मुलांनो, ही माझी माता आहे. तुमच्या या आजीच्या स्वरूपात मी साक्षात गौरी आणलेली आहे. आता तुम्ही हिची मनोभावे सेवा करा, पूजा अर्चा करा. ही तुमच्या सर्व इच्छा पूर्ण करेल, सर्व मनोकामना पूर्ण करेल. हिच्याच कृपेमुळे तुम्हाला अक्षय धनसंपदा प्राप्त होईल. हे ऐकल्यानंतर सर्व मुलांचा आनंद गगनात मावेनासा झाला. ब्राह्मण पत्नीने त्या तेजस्वी मुलीच्या अंगावरून भाकरी पाणी ओवाळून टाकले. तिचे यथोचित स्वागत केले. तिला हळदी कुंकू लावून विडा दिला. आजी आल्यामुळे मुलांना खूप आनंद झाला होता. त्यांनी आजीला रांगोळीवरून घरात नेले. तिला संपूर्ण घराचे दर्शन घडविले. त्या चारही मुलांनी प्रत्यक्षात खरी गौर चालवली. ब्राह्मण पत्नीने पाट मांडला. तिने आजीला पाटावर बसण्याची नम्र विनंती केली. तिला हळदी कुंकू लावून तिची खना नारळाने ओटी भरली. तसेच तिला 5 प्रकारची फळे सुद्धा अर्पण केली. त्या आजीचं साष्टांग नमस्कार करून आरती ओवाळली. नंतर ब्राह्मण पत्नी माझघरात गेली. आजीला आंबील खाण्याची इच्छा झाली होती, त्यामुळे ती आंबील करण्याकरिता कणी शोधू लागली. तिने सर्वत्र शोध घेण्यास सुरुवात केली. तिला अचानक एक मडके कण्यांनी भरलेली दिसले. ते मडके पाहून ती आश्चर्यचकित झाली. अन्नपूर्णा देवीने प्रसाद दिल्यामुळे तिने देवीचे मनोमन आभार मानले. तिने आंबील करून आजीला दिली. तसेच घरातील सर्वांना सुद्धा आंबील दिली. अनेक वर्षानंतर यथेष्ट आंबील खाण्यासाठी मिळाल्यामुळे सर्वजण आनंदित होते. आंबील खाल्यानंतर सर्वजण निद्राधीन झाले. दुसऱ्या दिवशी पहाटे उठल्यानंतर ती वृद्ध स्त्री ब्राह्मण पत्नीस म्हणाली, सुनबाई, आज तू मला मंगलस्नान घाल. मला मंगलस्नान घातल्याने तुझ्या जीवनात सर्व मंगल राशी निर्माण होतील. तुला अखंड सौभाग्य प्राप्त होईल. तसेच सुना नातवंडे पाहण्याचे भाग्य लाभेल. त्या ब्राह्मण पत्नीने आजीची आज्ञा शिरोधार्य मानून तिला मंगलस्नान घातले. मंगलस्नान झाल्यानंतर ती वृद्ध स्त्री ब्राह्मणाला म्हणाली, बाळा, मला घावन घाटले फार आवडते. ते खाण्याची मला इच्छा आहे. त्यासाठी तू गूळ व धान्य घेऊन ये. आपण सर्वांसाठी घावन घाटले करूया. मातेची आज्ञा शिरोधार्य मानून ब्राह्मण झोळी घेऊन भिक्षा मागण्यासाठी निघाला. त्याला भरपूर गूळ व धान्य मिळाले. तसेच अनेकांनी 1.25 रुपया दक्षिणा म्हणून दिले. ब्राह्मण घरी आला. ब्राह्मण पत्नीने घावन घाटले करून आजीला जेवण वाढले. तिला समाधान झाले. आजीचे जेवण झाल्यानंतर सर्वांनी घावन घाटल्याचा यथेच्छ आस्वाद घेतला. त्याच दिवशी आजी आपल्या मुलाला म्हणाली, बाळा, उद्या मला दूध तांदळाची गोड खीर हवी आहे. यावर ब्राह्मण म्हणाला, आई, दूध तांदळाच्या खीरीसाठी दूध कुठून मिळणार? मी भिक्षा मागून तांदूळ आणतो. यावर ती वृद्ध स्त्री म्हणाली, तू चिंता करू नकोस, देव तुला मदत करेल. तू उद्या उठल्यानंतर अंगणात खोटेपोर देऊळ बांधून विविध नावांनी गाई म्हशींना हाका मार. तुला हव्या तेवढ्या गाई म्हशीचे दूध प्राप्त होईल. या गाई म्हशींमुळे तुला आयुष्यभर दूध दुभते कमी पडणार नाही. तसेच दही, तूप, लोणी विपुल प्रमाणात प्राप्त होईल. मातेच्या आज्ञेनुसार त्या ब्राह्मणाने दुसऱ्या दिवशी अगदी तसेच केले. अनेक गाई म्हशी निर्माण झाल्या. त्या दिवशी त्या कुटुंबास भरपूर दूध मिळाले. काही वेळानंतर ब्राह्मणाने सपत्नी गोमातेची पूजा केली. ब्राह्मण पत्नीने दूध तांदळाची गोड खीर केली. तसेच अनेक चविष्ट पदार्थ केले, तळण केले. विविध प्रकारच्या 16 भाज्या एकत्र करून एक भाजी केली. सुग्रास भोजन तयार झाल्यानंतर सर्वजण यथेच्छ जेवले. आजीला दूध तांदळाची गोड खीर फारच आवडली. त्या ब्राह्मण दाम्पत्याने आपल्या नगरातील गोरगरिबांना सुद्धा अन्नदान केले. दुसऱ्या दिवशी पुरणपोळा, त्यावर साजूक तूप, कटाची आमटी, भाजी, कुरडई असा स्वयंपाक तयार केला. तसेच आजीच्या आग्रहाखातर लाडू, चिवडा, करंजा, चकली तसेच अनेक गोडधूड पदार्थ सुद्धा तयार केले. ते आजीला वाटले. ते पदार्थ खाऊन आजी समाधानी झाली. तिसऱ्या दिवशी आजीने सांगितले, हे मुला, तू माझी फार सेवा केलीस. सूनबाईने मला यथेष्ट स्वादिष्ट जेवण दिले. मंतवंडांनी प्रेम दिले. मला समाधान मिळाले. मला आता घरी जायचे आहे. तू मला नदीकाठी पोहोचू. त्यावेळी ब्राह्मण म्हणाला, आई, मी आता तुला कशी पोहोचती करणार? तू आल्यामुळेच तर आमच्या घराचा कायापालट झाला. तुझ्या आगमनामुळे आम्हाला ऐश्वर्य प्राप्त झाले. तू परत गेलीस तर सारे वैभव नाहीसे होईल. आजी म्हणाली, बाळा, असे होणार नाही. माझ्या मंगल आशीर्वादाने तुला कधीही काहीच कमी पडणार नाही. ज्येष्ठा गौरी म्हणतात ती मीच हो. आपण सर्वांनी अंतःकरणापूर्वक माझी सेवा केली, त्यामुळे तुम्हाला इच्छित फळ प्राप्त होईल. तुमच्या सर्व मनोकामना पूर्ण होतील. तुम्हाला सुख, शांती, समाधान लाभेल. तुमच्यावर काहीही संकट आले तरी मी धावत पळत येईन. तुमच्या मागे पुढे उभे राहून तुमचे संरक्षण करेन. आईने दिलेले आश्वासन ऐकून सर्वांनी तिला मनोभावे नमस्कार केला. आईच्या हाताला धरून तिला पोहोचवण्यासाठी सर्वजण नदीकाठी आले. त्या दिवशी मूळ नक्षत्र होते. सर्वांनी तिचा जय जयकार केला. आईने त्या ब्राह्मणाच्या हाती वाळू दिली व ती वाळू सर्व घरभर टाक म्हणून सांगितले. आता तुला काहीही कमी पडणार नाही, असा मंगलमय आशीर्वाद दिला. हे शुभदिनी माते, तू आमचे 18 दारिद्र्य नाहीसे केलेस. तसेच आमचे दुःख दूर केलेस. आम्हा सुख, शांती, समृद्धी देऊन वैभव प्राप्त करून दिलेस.
आता दिवस रात्र आम्ही तुझे स्मरण करू. हे जगन्माते, आम्ही तुला कधीही विसरणार नाही. तुझे सदैव स्मरण करू. असे म्हणून सर्वांनी तिला नमस्कार केला. चारही मुलांनी साष्टांग नमस्कार घातला. माते, आता तू केव्हा परत येणार, असे ब्राह्मणाने विचारले. पुढच्या वर्षी मी निश्चित येईन. त्यावेळी अनुराधा नक्षत्र असेल मला नेण्यासाठी. तुम्ही सर्वजण येथेच या. आता 2 खडे घरी घेऊन जा. गरम पाण्याने व दुधाने त्याला स्नान घाला. ज्येष्ठा गौरी व कनिष्ठा गौरी समजून त्यांची स्थापना करा. भावभक्तीने त्यांची पूजा करा. अनेक गोड पदार्थांचा नैवेद्य करा. सुवासिनी त्यांना घरी बोलावून त्यांची खणा नारळाने ओटी भरा. तुमच्या घरातील सर्वांचे सर्व भावे कल्याण होईल, असे सांगितले. त्या वृद्ध स्त्रीने आपले रूप पालटले व दिव्य अवतारात सर्वांना दर्शन दिले. त्या सर्वांना आनंदमयी तेजस्विनी गौरी मातेचे दिव्य दर्शन झाले व गणेश माता अंतर्धान पावली. त्या दिव्य जागी विविध फुले निघाली. त्या फुलांना स्पर्श करून सर्वांनी त्या पवित्र जागेस प्रणाम केला. हे तेजस्विनी गणेश माते, वात्सल्य सिंधू गौरी माता, आमच्या सर्वांचं कल्याण करण्यासाठी पुढच्या वर्षी लवकर ये. आमच्यावर कृपेचा वर्षाव कर, अशी सर्वांनी प्रार्थना केली. त्या आजींनी दिलेली वाळू ब्राह्मणाने संपूर्ण घरात टाकली. मडक्यात, भांड्यात, गाळ्या पेटीत सर्वत्र टाकून नमन केले. ब्राह्मण दरवर्षी भक्तिभावाने गौरी आणू लागला. नियमित गौरी पूजनामुळे त्या ब्राह्मणाच्या कुटुंबाची परिस्थिती सुधारली. तो ब्राह्मण नगरातील एक श्रीमंत मनुष्य बनला. त्याने दरवर्षी गौरी उत्सवाच्या वेळी अन्नदान करण्यास सुरुवात केली. अशी ही 60 उत्तराची कहाणी. 5 उत्तरी. देवा ब्राह्मणाचे द्वारी, गायीच्या गोठी, पिंपळाचे पारी, सुफळ संपूर्ण. जय गौरी माता. ओम नमो नारायणा.